नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी बातमी. कल्याण येथून भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समता सैनिक दलाचा मेळावा संपन्न. 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समता सैनिक दल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी होते. तसेच समता सैनिक दल मेळाव्याचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव BS गायकवाड गुरुजी यांच्या हस्ते झाले. तसेच या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट SK भंडारे सर, राष्ट्रीय सचिव BS गायकवाड गुरुजी, केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर SS वानकडे सर यांच्यासह आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच या मेळाव्यात 2024-25 या वर्षात उत्तीर्ण झालेल्या बौद्धाचार्यांना प्रमाणपत्रे वाटप केली. केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲडव्होकेट SK भंडारे सर, राष्ट्रीय सचिव BS गायकवाड SS वानकडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या मेळाव्यात प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुजी बोराडे, समता सैनिक दलाचे हेडक्वार्टर स्टाफ सचिव DM आचार्य, लेफ्टनंट कर्नल संरक्षण विभाग प्रमुख भास्कर आरकडे, ठाणे जिल्हा कोषाध्यक्ष उत्तम सोनवणे, संरक्षण सचिव मेजर हिरामन पगारे, JK जाधव बाबू, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष शिलाताई तायडे, सरचिटणीस निर्मलाताई कांबळे, संरक्षण प्रमुख इंदुमतीताई सुर्वे, संघटक छगन सुरवाडे यांच्यासह आदी ठाणे जिल्हा तालुका पदाधिकारी बौद्धाचार्य विभागीय शाखेचे समता सैनिक दल मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनरल सभा मिलेगा सलामी दर जय हिंद जय हिंद जय हिंद. बाबासाहेब आंबेडकरांनी जे 19 मार्च 1927 साली जे समता दल निर्माण केलेलं आहे, त्या समता दलाला उभारून देण्याचं काम 1945 साली आदरणीय महाराष्ट्र यांनी केलं. त्यानंतर आत्ता डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली समता दल आपलं निर्माण केलेलं आहे. येणाऱ्या 20 मार्च 1927 रोजी 2027 रोजी भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 1 लाख समता दल निर्माण करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही पूर्ण देशामध्ये जे विषमतेच्या विरुद्ध लढणारे जे समता सैनिक दल आहे, भारतीय बौद्ध महासभा आहे, समता प्रस्थापित करण्यासाठी जे भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले, ते संविधानच बदलण्याचं कारस्थान संपूर्ण देशभर सुरू आहे. ज्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती केली त्यावेळेला संविधानाची संभावना उधळी केली. संविधानाचा जो तिरंगा आहे तो तिरंगा अशोभायाशी संभावना केली. संविधान ज्यांनी लिहिले ते अस्पृश्य आहे, ते मानणार नाही अशा विचारसरणीची माणसं आज सत्तेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आलेली आहे आणि ते संविधान बदलण्याची भाषा करत आहे. त्यांना संविधानाच्या संपून धर्मावर आधारित असलेलं संविधान निर्माण करायचं आहे. धर्मावर आधारित असलेलं म्हणजे पूर्वी जसं 4 वर्ण होते आणि आम्ही सगळे अस्पृश्यमध्ये होतो, त्यांना गुलामीमध्ये विषमतेमध्ये होते की त्यांना खुंकीचा विटाळ व्हायचा, पावलांचा विटाळ व्हायचा, म्हणून गळ्यात मडका आणि पाठीला खराटा असायचा. तर त्यामुळं ती जी व्यवस्था आहे ती व्यवस्था पुन्हा या माध्यमातून संविधान बदलून पुन्हा धर्माच्या आधारावर संविधान निर्माण करून आणण्याची संकल्प दिसते. वेगवेगळ्या प्रकारचे विचार. मग मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकर 1927 डिसेंबर 1927 साली जी महात्मा फुलेंनी घोषणा केली होती की संविधान मनुस्मृती जाळली पाहिजे, ज्यांनी समता ठेवलेली नाही, ती विषमता प्रस्थापित केलेली आहे. त्यामुळे याला सपोर्ट म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे प्रश्न राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, जे समता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, यांनी संकल्प जाहीर केला आहे.